माघ पौर्णिमेला हे करा काळ्या तिळाचे उपाय, एका रात्रीत भाग्य बदलेल. 12 फेब्रुवारी माघ पौर्णिमा. 1. सुख आणि सौभाग्यासाठी माघ पौर्णिमेला प्रदोष काळात भगवान शिवाला पांढरे चंदन आणि पांढरे फुले अर्पण करा. यानंतर साबुदाण्याची खीर अर्पण करा. यासोबतच चंद्रोदयाच्या वेळी कच्चे दूध, साखर आणि तांदूळ मिसळा आणि मंत्रांचा जप करत चंद्राला अर्घ्य अर्पण करा. असे केल्याने कुटुंबात शांती आणि आनंद राहतो आणि भाग्य वाढते. याशिवाय कुंडलीतील ग्रहदोष देखील दूर होतो. उपाय 2. माघ पौर्णिमेच्या दिवशी तांदळाचा एक अखंड दाणा भगवान शंकरांच्या शिवलिंगावर समर्पित करावा आणि एक बेलपत्र आपली कामना करून त्या तांदळाच्या दाण्यावर अर्पण करावे. उपाय 3. बेलपत्राच्या दांडीचे तोंड आपल्याकडे असावे. चंद्रमाऊली भगवंतांचे स्मरण करून अर्पण करावे. 4. माघ महिन्यात गंगा नदीत स्नान करायचे विशेष महत्त्व आहे. जर तुम्ही गंगा नदीत अंघोळ करू शकत नसाल तर अंघोळीच्या पाण्यात थोडेसे गंगाजल आणि तीळ घालून घरीच अंघोळ करा. माघ पौर्णिमेच्या दिवशी अंघोळीच्या पाण्यात तीळ घालावे. असे केल्याने शुभ फळ मिळते आणि सौभाग्य वाढते. उपाय 5. माघ पौर्णिमेच्या दिवशी लक्ष्मी पिंपळाच्या झाडावर राहते. या दिवशी पिंपळाच्या झाडाला एका भांड्यात पाणी, कच्चे दूध आणि बत्ताशा अर्पण कराव्या आणि 5 प्रकारच्या मिठाई अर्पण करा. माघ पौर्णिमेच्या दिवशी स्नान आणि ध्यान केल्यानंतर गीता पाठ करावे. असे केल्याने भगवान विष्णूंचा आशीर्वाद मिळतो. यामुळे आपल्यात असलेली नकारात्मक ऊर्जा निघून जाते आणि विचार करण्याची आणि समजूत घेण्याची शक्ती विकसित होते. तसेच कुटुंबातील सदस्यांमध्ये परस्पर प्रेम कायम राहते. 6. माघ पौर्णिमेच्या दिवशी भगवान विष्णूसह देवी लक्ष्मीची पूजा करा. पूजेदरम्यान देवी लक्ष्मीला हळदीने लेपन करा. 11 कवड्या अर्पण करा. दुसऱ्या दिवशी कवड्या लाल कपड्यात बांधून तिजोरीत किंवा कपाटात ठेवा. यासोबतच पौर्णिमेच्या रात्री एका भांड्यात दुधात मध आणि अक्षता मिसळा आणि चंद्राला अर्पण करा. असे केल्याने इच्छा पूर्ण होते. उपाय 7. माघ पौर्णिमेच्या दिवशी भगवान श्रीहरींच्या मंत्रांचा जप करताना काळे तीळ आणि हवन करावे. असे मानले जाते की या उपायांचा अवलंब केल्याने नोकरीतील समस्या संपतात आणि प्रगतीचे आशीर्वाद मिळतात. 8. माघ पौर्णिमेला गंगा नदीच्या काठावर पाण्यात काळे तीळ आणि खूष टाकून पूर्वजांना अर्पण केल्याने पूर्वजांचे आत्मा वितृप्त होतात. यासोबतच पूर्वज आनंदी होतात आणि कुटुंबातील सदस्यांना आनंदाचा आशीर्वाद देतात. या उपायांचा अवलंब केल्याने व्यक्तींच्या वैवाहिक जीवनात आनंद येतो. 9. ज्योतिषशास्त्रानुसार माघ पौर्णिमेला काळे तीळ दान करा. पाण्यात काळे तीळ टाकून स्नान केल्याने आणि भगवान हरीचा अभिषेक केल्याने विशेष लाभ होतो. शास्त्रानुसार हा उपाय साधकाला पूर्वजांच्या शापामुळे मुक्त करतो. याशिवाय शनिदेवाला प्रसन्न करणे देखील फायदेशीर असल्याचे म्हटले जाते. माघ पौर्णिमेला रात्री देवी लक्ष्मीला कमळाचे फूल अर्पण करा. यासोबतच असे मानले जाते की यामुळे देवी लक्ष्मी आपल्यावर प्रसन्न होते आणि आपल्या घरात प्रवेश करते. 10. माघ पौर्णिमेच्या दिवशी श्रीसूक्तमचे पठण करावे. या दिवशी कनकधारा स्तोत्र आणि विष्णू सहस्त्रनाम पाठ करणे देखील शुभ मानले जाते. जर देवी लक्ष्मी नाराज असेल तर ती या 3 स्तोत्रांचे पठण केल्याने लगेच प्रसन्न होते. जर वैवाहिक जीवनात खूप त्रास होत असेल तर माघ पौर्णिमेच्या दिवशी स्नान इत्यादी केल्याने पती पत्नीने पाणी अर्पण करावे. पिंपळाच्या झाडाला आणि भगवान विष्णूंना प्रार्थना करावी आणि सुखी वैवाहिक जीवनासाठी देवी लक्ष्मीला प्रार्थना करावी. असे केल्याने गोडवा परत जिवंत होईल. ज्योतिषशास्त्रानुसार माघ पौर्णिमेच्या दिवशी पिंपळाच्या झाडाचा हा उपाय तुम्हाला श्रीमंत बनवू शकतो. या दिवशी पिंपळाच्या झाडाच्या मुळाशी दूध आणि पाणी अर्पण करा. यासोबतच झाडाखाली तुपाचा दिवा लावा. तुपाचा दिवा लावल्याने सर्व इच्छा पूर्ण होतात असे मानले जाते. माघ पौर्णिमेच्या दिवशी सकाळी
लवकर स्नान करा आणि ध्यान करा. यासोबतच सूर्यदेवाला अर्घ्य अर्पण करा. माघ पौर्णिमेच्या दिवशी भगवान विष्णूंचे ध्यान आणि पूजा केल्याने शुभफळ मिळते. असे मानले जाते, पूजा झाल्यानंतरच काहीतरी खा. माघ पौर्णिमेच्या दिवशी उपवास करणे हे सर्वोत्तम मानले जाते. उपाय 12. पौर्णिमेच्या दिवशी पवित्र नद्या, तलाव किंवा समुद्राच्या थंड पाण्यात स्नान करून सूर्याला जल अर्पण केल्याने सर्व पापे आणि रोग नष्ट होतात. मन आत्मा शुद्ध होतो. पौर्णिमेची तिथी भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीला खूप प्रिय आहे. या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करा आणि लक्ष्मी देवीसह भगवान विष्णूंचीही पूजा करा. त्यांना बत्ताशा, मखाना, खीर, दुधापासून बनवलेल्या पांढऱ्या मिठाई अर्पण करा. उपाय 13. मुलाशी संबंधित कोणत्याही समस्येवर किंवा संतती प्राप्तीतील अडथळ्यांवर मात करण्यासाठी या दिवशी भगवान श्रीकृष्णांची मनापासून पूजा करावी आणि त्यांना पिवळे कपडे परिधान करावे. गोपाल सहस्त्रनामाचे पठण करावे आणि पूजेनंतर कान्हाजीला बेसन किंवा इतर पाणी अर्पण करावे. बुंदी लाडू प्रसाद म्हणून द्यावे. उपाय 14. या दिवशी भगवान सत्यनारायणाची कथा सांगितल्याने भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीचे अपरा आशीर्वाद प्राप्त होतात. सुख, सौभाग्य, संपत्ती आणि संततीची प्राप्ती होते. या दिवशी पांढऱ्या वस्तूचे दान करणे खूप शुभ मानले जाते. तुम्ही दूध, तांदूळ, पांढरे कपडे, सुगंधी वस्तू जसे की परफ्यूम आणि सौंदर्य प्रसादाने दान करू शकता. यामुळे वैवाहिक जीवन आनंदी होते. संपत्ती मिळण्याची शक्यता असते. 15. माघ पौर्णिमेच्या दिवशी उपवास करावा आणि संध्याकाळी योग्य पद्धतीने चंद्राची पूजा करावी. पाण्यात संपूर्ण तांदळाचे दाणे, पांढरी फुले, पांढरी चंदन टाका आणि चंद्राला जल अर्पण करा. यावेळी तुम्ही चंद्राच्या बीज मंत्राचा जप ओम सोम सोमाय नमः करू शकता. चंद्राच्या शुभ प्रभावामुळे तुमच्या आयुष्यात आनंदाने समृद्धी येईल. जीवनातील त्रास दूर होतील. तर मित्रमैत्रिणींनो, हे आजचे जे उपाय सांगितले आहेत तर ते तुम्ही माघ पौर्णिमेच्या दिवशी न विसरता आवर्जून करा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ शेअर करा. आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.